समजले? मॅडम ससुराई करते. काय करते? आपल्या बापाचे पैसे घ्यायच्यात. या ठिकाणी आपल्या बापाचे पैसे नाही आहे. या मायबाप शेतकरी याची परिस्थिती ते सरकारपर्यंत पोहोचवायची आहे. मुख्यमंत्री मदत द्यायला तयार आहे. मुख्यमंत्र्याचं लक्ष आहे. तुम्हाला काय त्रास आहे? मॅडम जे आहे हे सत्य मॅडम आहे. कास्तकारासाठी वावरात येते, घाट्यात येते, पाण्यात येते. तुम्हाला हे सांगतो मी, हे सत्य गोष्ट आहे. हे मॅडम जे आहे पंचनामे करा आणि करा काय. पडलेल्या मतदारसंघात आम्ही आमदार पाहिले लोक, पण कोणताही आमदार आमच्या बांधापर्यंत आले नाही. हे सगळ्या शेतात स्पेशल येऊन राहिले. बोंड आले नाही. याला पराठीची परिस्थिती पहा. बोंड आले नाही. बोंड आले तर पुरं सडून गेले. ही परिस्थिती आहे. म्हणजे बोंडा नाही आहे आणि बोंड असल्यावरही ते काळे पडले. काय परिस्थिती आहे. पराठी कुठे? पराठीच घेऊ ना. हे नाही काय गेलं ना गावात. काहीच नाही आहे. म्हणजे उपराले पैसे पुरत नाही, सोंगाले पुरत नाही. 3500 रुपये दिवाळीच्या आधी पगार येणार आहे. चिंता नको. लाडक्या बहिणीचे पैसे चालू आहे. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले. लाडक्या बहिणीचे पैसे चालू आहे काय? अरे तुझा पगार नाही ना? तुझा पगार नाही ना? आला नाही ना? करून दे. आज या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये संपूर्ण भातकुली तालुका असू द्या, अमरावती तालुका, धारणी, चिखलदरा, चांदूर बाजार, अचलपूर परिसर आहे, तिवसा आहे, मोजरीचा एरिया आहे, वलगाव परिसर आहे, मोर्शी वरुड सगळीचकडे अमरावती तालुका, भातकुली तालुका सगळ्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन तर पूर्ण जागेवर सडलेला आहे. आणि हा जो पिल्या रोग जो लागलेला आहे येलो मोदॅकमुळे तर पूर्ण म्हणजे बिया तर शेंगा तर भरल्याच नाही, पण त्याचे पानं सुद्धा पूर्ण सडून गेलेले आहे. अशी परिस्थिती सोयाबीनची झालेली आहे. त्याचप्रमाणे पराठीचे बोंड ते काळे पडलेले आहे आणि काळ्या बोंडामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भरलं नाही गेलं, पूर्ण पाणी निघत आहे. म्हणून पराठी सुद्धा सडली, तूर गेली, मूग गेलं, उडीद गेलं आणि संत्र्याचं सुद्धा प्रचंड या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी कालच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी सरसकट सगळ्या पंचनामे करण्याचे आदेश त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला दिलेले आहे. मी स्वतः पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरत आहे, तालुक्यामध्ये फिरत आहे, सगळ्या पिकाची शेतकऱ्यांची माहिती घेत आहे आणि ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पूर्ण माहिती पोहोचवणार आहे. आणि आमची सगळ्यांची मागणी आहे की अमरावती जिल्हा नाही तर विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ओला दुष्काळ घोषित करा आणि शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मोठी हे नुकसान भरपाई भेटली पाहिजे. जर दिवाळीच्या आधी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही तर शेतकऱ्याची दिवाळी सुद्धा अंधारात जाईल. आज दसरा अंधारात जायची परिस्थिती आलेली आहे. म्हणजे आज पेरणी केलेल्या पिकाला काढायचा खर्च सुद्धा जर शेतकऱ्याचा निघत नाही आहे अशी परिस्थिती आलेली आहे. आणि याच्यामुळं मोठ्या प्रमाणात आत्महत्येचं प्रमाण वाढेल. शेतकऱ्यांचं पूर्ण परिस्थिती हलवलेली आहे. म्हणून दिवाळीच्या आधी सरकारने लवकरात लवकर या सगळ्या पिकाची नुकसान भरपाई सरसकट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी अशी विनंती मी स्वतः मुख्यमंत्र्यांना करणार आहे. रवी भाऊ तू मागे वळो. ठीक आहे. सगळ्यांचा पगार झाला पाहिजे, सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले पाहिजे. किती पर्सेंट गेले, किती पर्सेंट नाही याची माहिती घ्या आणि ज्या गावामधले लाभार्थी राहिले आहे त्या गावात पाठवा. त्यांच्या लाभार्थ्यांचं बँकेमध्ये जे करायचं ते करून घ्या. आणि हे न चालता येत नाही परिस्थिती पहा. हा आता करून बँकेत जावा. चल भेटतो सवारी भेटतो. हॅलो या नाही
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.